आणि मध्य रेल्वेची वाहतूक सध्या विस्कळीत झालेली आहे, कारण कर्जत रेल्वे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवरती याचा परिणाम झालेला आहे। कोयना एक्सप्रेस भिवपुरीजवळ थांबवलेली आहे आणि वाहतूक विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। सिग्नल यंत्रणेचं काम पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत। कर्जत रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड झालाय, यामुळे पुण्याहून कोल्हापूरवरून येणारी कोयना एक्सप्रेस ही भिवपुरीवरती थांबवण्यात आलेली आहे आणि नेहमीच्या वेळापत्रकात सुद्धा बदल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। वाहतूक विस्कळीत झाली आहे। सिग्नल यंत्रणा पूर्ववत करण्याचं काम सध्या प्रशासनाकडून सुरू आहे। कर्जत रेल्वे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे ही वाहतूक विस्कळीत झालेली आहे आणि कोयना एक्सप्रेस भिवपुरी रेल्वे स्थानकाजवळ थांबवण्यात आली आहे। आशिष घरत आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। आशिष, सध्याची काय परिस्थिती, कधीपर्यंत वाहतूक पूर्वपदावर येईल? नंदा, गेल्या तासाभरापूर्वीची घटना आहे। कर्जत रेल्वे स्थानकाजवळ जे काही सिग्नल यंत्रणा आहे, या सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाला होता आणि त्याच्यामुळे संपूर्ण वाहतूक जी आहे, रेल्वे वाहतूक जी आहे ती विस्कळीत झाली होती। यामुळे जी कोयना एक्सप्रेस जी होती, ही कोयना एक्सप्रेस भिवपुरी स्टेशनला थांबवण्यात आली होती आणि या सिग्नल यंत्रणेचं काम सुरू करण्यात आलं होतं आणि गेल्या अवघ्या काही मिनिटांपूर्वी ही यंत्रणा पूर्णपणे दुरुस्त झाली आहे आणि वाहतूक पुन्हा सुरू झालेली आहे। नंदा, आशिष, धन्यवाद या माहितीबद्दल।